चेंडू मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूला भिरकावून दिलाय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार खणखणीत षटकार. कम ऑन डीजे. म्हणजे ऍक्शन पे रिॲक्शन ज्याला म्हणतात, अगदी जर तुम्ही पाहिले तर क्विक रिॲक्शन दिली होती. तत्पूर्वी साखरवाले आलेत म्हणजे साखरचं पब्लिक असणार आहे. साखरच्या पब्लिकने एकदा चेअर अप करायचं आहे. कुठं बसले साखरचं पब्लिक? नाही आले का? येतील येतील, हळूहळू येतील सांगतायत. कारण साखरवाले नुसते येत नाही ना, येताना एक गॅलरीभर पब्लिक घेऊन येतात. तुम्ही PNP चषकामध्ये पाहिलं असाल साखरवाल्यांनी काय केलं होतं ते. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. या ठिकाणी या चेंडूला हलक्या हातानं ग्लान्स केलंय, स्टिअर केलंय, पाठवून दिलंय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे आणि त्या ठिकाणी हा चेंडू गेलाय. निश्चित रूपानं एक धाव धावून पूर्ण केले. एका धावेच्या सहाय्यानं आपण डिक्लेअरच्या स्वरूपात ही धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 7 धावा धावफलकावर लगावलेल्या पाहतोय. निश्चित रूपानं कशा प्रकारचं क्रिकेट हे सुरू आहे. एकीकडे आपण पाहतोय मृणाल वर्सोलकरला, दुसरीकडे नॉन स्ट्राईक एंडवर आबू म्हात्रेला, गोलंदाजी मार्कवर सुमित पत्रे आलाय आणि असं असताना पुढचा चेंडू घेऊन सुमित पत्रे पुन्हा एकदा सज्ज. या ठिकाणी हा देखील फटका बॅटच्या रेंजमध्ये आलाय, पण फटक्याला मात्र अडवण्यात यश आलेलं नाही आहे. 1 बाउन्स चेंडू जाईल सीमा रेषा पार. खणखणीत चौकार. कम ऑन डीजे. हरियनला संधी होती हा झेल टिपण्याची, परंतु जज करता आला नाही चेंडू आणि त्यामुळे हा चेंडू सीमा पार गेला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सुमेध पत्रे सज्ज होईल. हा चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या खालून हा चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. यष्ट्यांच्या मागे आपण जर पाहिलं, सुशांत मोकलचे सेफ हँड आहेत आणि त्यामुळे निश्चित रूपानं हा चेंडू या ठिकाणी निर्धाव घोषित केला गेला. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुमित पत्रे गोलंदाजी मार्कवर मृणाल वर्सोलकर साठी. हा चेंडू इनसाइड आउट खेळून काढलाय. अप्रतिम फटका या ठिकाणी मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून. एक वेगळ्या फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू या चेंडूवर देखील चौकार लगावतोय. कम ऑन डीजे. आणि हा अलिबागचा दर्णेगुरुजी लोकल खेळाडू आहे, आयकॉन नाही आहे, पण आयकॉन खेळण्याची क्षमता ठेवतो. पण आज मात्र जर पाहिलं तर आपल्या अलिबागसाठी खेळतोय, आपल्या स्वतःच्या संघासाठी खेळतोय. अंतिम चेंडू या ठिकाणी सुमेशच्या माध्यमातून. निश्चित रूपानं या चेंडूवर धाव घेतलेली नाही आहे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर सुमित पत्रेवर आक्रमण. 15 धावा या ठिकाणी मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या आपण पाहिल्या. म्हणजे दर्णेगुरुजी, आपण सध्या नॅचरल खेळ पाहिला ना मृणाल वर्सोलकरचा, तर PNP चषकामध्ये मृणाल अप्रतिम खेळला, मागच्या पर्वात देखील आणि या पर्वात देखील. हॅलो, जरा 1 मिनिट. आपल्या या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले श्री प्रवीण नाईक सर यांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे आणि मी बंधूंना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं. थँक्यू. गोलंदाज अक्षय पाटील उर्फ मोन्या. पण मृणाल वर्सोलकर बद्दल आपण सांगत होतो, काय झालं पंच? हां, येस येस, शफल करतात पंच, स्वॅप करतात. या ठिकाणी आपण मृणाल वर्सोलकर बद्दल सांगत होतो. तो PNPला खेळला, 2 वर्ष चांगला खेळला. तो अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला खेळला. पण त्याचा एक नॅचरल गेम आहे ना, तो बिहाइंड द विकेट चांगला खेळतो, तो स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला खेळतो, तो शफल होऊन धावा त्याने आता दाखवले ॲक्शन करून, तो तसा खेळतो. पण या मैदानावर मृणालचा तो खेळ पुरेसा नसता किंवा उपयुक्त नव्हता. आणि तेव्हा पहिला प्रश्न आला होता की तो ओपनिंगला आलाय तर तो बिहाइंड द विकेट खेळून काय करणार. पण त्याने सगळ्यांना सपशेल खोटे ठरवलेत. त्यानं जर पाहिलं तर तो सांगतोय की मी मध्ये मी इनसाइड आउट, मी ओव्हर कव्हर्स चांगला खेळू शकतो, मी जर पाहिलं तर स्ट्रेट ड्राईव्ह चांगला खेळू शकतो आणि त्या प्रकारचा खेळ केलाय. आता मात्र मोन्या वर्सेस आबू या ठिकाणी पाहायला मिळेल. आबूचा देखील हाच खेळ आहे. या ठिकाणी हा फटका आबूच्या बॅटमध्ये आलाय. चेंडू अगदी दूर जाईल पण चेंडूवर मात्र मिळेल फक्त 1 धाव.
एका धावेच्या साहाय्याने या ठिकाणी धावफलकावर आपण जर पाहिलं तर 16 धावा लगावल्या जात आहेत, त्या म्हणजेच जय मल्हार अलिबाग संघाच्या. नक्कीच मोहम्मद रेहान पुरस्कृत जय मल्हार अलिबाग असा हा संघ आपल्याला खेळताना दिसतोय. पहिला चेंडू मोन्याच्या माध्यमातून निश्चित रूपानं अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडू लेगस्टिकला सोडणारा चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच हा चेंडू स्वैर घोषित केला, वाईट घोषित केला. अप्रतिम गोलंदाजी करणं गरजेचं आहे. थर्ड संघाचा विचार केला तर थर्ड संघाकडून देखील पहिलं षटक घेऊन लोकल बॉय सुमित पत्रे आला होता, पण असं असताना आता मात्र काय होणार. पुढचा चेंडू हलक्या हातानं अबूनं स्टिअर केलाय आणि अबूला देखील हा खेळ मोन्या शॉर्टपिच चेंडू टाकतोय, पण हा खेळ देखील अबूचा साहजिक आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्यात आणि असं असताना त्याला माहिती आहे की मृणालनं पहिल्या षटकात 15 घेतल्यात आणि या मैदानाची व्यूहरचना पाहिली तर काल आपण पाहिलं 26-27 धावा करताना देखील नाकी 9 येत होते आणि असं असताना निश्चित रूपानं अबूला हे माहिती आहे की 50 धावा पुरेशा होतील. त्यामुळे या षटकामध्ये विकेट न टाकता जर तो खेळला तर उरलेल्या 3 षटकांमध्ये तो तोडफोड फलंदाजी, तडाखेबाज फलंदाजी करू शकतो आणि असं असताना हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता आणि या अटेम्प्टमध्ये त्याला यश येत नाही आहे. हा चेंडू मात्र इथे निर्धाव पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूच्या साहाय्यानं धावफलक स्थिरावलं, ते म्हणजेच 18 धावांवर अंतिम 3 चेंडू या ठिकाणी या षटकातले बाकी असताना पुन्हा एकदा गोलंदाजीवर अक्षय पाटील सज्ज होतोय. या चेंडूला देखील मोठा फटका आलाय, कोणत्याही मैदानाला सहज क्लिअर करणारा हा फटका, पण इथे मात्र या मैदानावर मिळेल फक्त 1 धाव आणि एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर धावसंख्या 19 धावा. इथे जर आपण पाहिलं तर अबूचं कॅलिबर आपल्याला दिसतंय, पण त्याच्यामध्ये मोन्याची चपलाई देखील पाहायला मिळते, कारण तो ज्या प्रकारचे चेंडू टाकतोय ते चेंडू फक्त मारले तर स्क्वेअर ऑफ द विकेटच जाऊ शकतात, ते बिहाइंड द विकेटच जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं अबू त्याच्यावर फक्त सिंगल मिळवतोय. या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय अक्षय पवार बॉलच्या खाली आणि अबू म्हात्रे बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. चेंडू थोडासा फाईन खेळायचा होता, तो फाईन बॅटवर आला नाही आणि अक्षय पवारला काहीच कष्ट घ्यायला लागले नाही. तो जिथे होता तिथे चेंडू आला. नवीन फलंदाज सुमित भगत. आता नवखार वर्सेस नवखार पाहायला मिळेल अंतिम चेंडूवर, कारण अक्षय पाटील देखील नवखार गावाला बिलॉंग करतो, सुमित भगत देखील नवखार गावाला बिलॉंग करतो आणि असं असताना सुमित भगत कशा प्रकारची फलंदाजी करतो हे प्रत्येकाला माहिती आहे. निश्चित रूपानं आज इथे सुमित भगत काय करणार हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे, कारण धावफलकावर आपण पाहिलं तर 19 धावा आहेत. अंतिम चेंडू या ठिकाणी या षटकातला बाकी आहे आणि निश्चित रूपानं सुमित भगत या ठिकाणी कशा प्रकारची खेळी करणार. या ठिकाणी हा फुलटॉस चेंडू होता, निश्चित रूपानं धाव घेतली जात नाही. केतन म्हात्रे चेंडूला अडवतोय आणि या चेंडूला निर्धाव फेकलं जातंय. या ठिकाणी आपण या चेंडूला पाहिलं तर निर्धाव फेकलं गेलंय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं धावफलकावर आपण जर पाहिलं तर धावसंख्या 19 धावा आहेत. 3 धावा या षटकामध्ये आल्यात. तत्पूर्वी 2 षटकं संपली. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावर आल्या. या ठिकाणी विशालजी पाटील यांच्या माध्यमातून माझ्या समालोचनासाठी 200 रुपयांचा जीपे आलाय, धन्यवाद. तत्पूर्वी 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर. तिसरं षटक घेऊन आर्यन खारकर येईल आणि घेऊन जाईन पुढच्या समालोचनासाठी आमचे साथी समालोचक यासीन मर्चंट सर यांच्याकडे. धन्यवाद. चलिए दोस्तों, फिर से एक बार हम मैदान में चलते हैं. 2 ओवर की समाप्ति हो चुकी है.
इस बीच गेंद हवा में और मिड ऑफ की दिशा में एक आसान सा कैच और एक बल्लेबाज जाएंगे मैदान पर। डीजे मास्टर थोड़ी देर के लिए आपको रुकाऊंगा। सन्माननीय विशाल पाटील कमळ बियर शॉप यांचे मनपूर्वक आभार। तो दोस्तों यहाँ पे ये तीसरा ओवर प्रगति पर 19 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा बल्लेबाज मैदान से बाहर जा चुका है मृणाल वर्सोलकर और अक्षय म्हात्रे। ये दो बल्लेबाज आउट होने के बाद सुमित भगत और उनका साथ निभाने के लिए नए बल्लेबाजी करने वाली टीम की जानिब से जय मल्हार अलीबाग, इस टीम की जानिब से आकाश तौसालकर, मैन फ्रॉम चौल से बिलोंग करने वाला ये खिलाड़ी। इस खिलाड़ी का खेलने का अंदाज थोड़ा सा अलग है, हटके है। इनके सामने गेंदबाजी करना एक बहुत ही बड़ा चैलेंज होता है। कौन सी गेंद को वो सीमा रेखा के बाहर फेंक सकते हैं उसका अंदाज़ा सही मायनों में ना मुझे है ना ही गेंदबाजों को होता है। बहुत ही अजीब गरीब अंदाज है उनका खेलने का, बहुत लेट खेलते हैं और इसी वजह से बहुत ही खतरनाक होते हैं वो। स्ट्राइकिंग गेंद पर अंपायर से गार्ड लिया आकाश ने और अब सामना करेंगे गेंदबाज आर्यन का। जी हाँ, इसमें दबा हवा में गेंद फिर से एक बार खेलने के लिए मजबूर तो किया है। पहली गेंद पर गोल्डन डक के शिकार हुए हैं आकाश तौसालकर, जाएंगे मैदान से बाहर। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने इस मैदान में शिरकत कर चुके हैं उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, ये मैच नाखवा वाटर स्पोर्ट्स पुरस्कृत एकवीरा थर्ड बनाम मोहम्मद रेहान 11 पुरस्कृत जय मल्हार अलीबाग, इन दोनों टीमों के बीच ये जारी है। जी हां, ऑन हैट्रिक गेंदबाज आर्यन। इस साल ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग में अलीबाग तहसील से पहला खिलाड़ी जिन्हें खेलने का मौका मिला और मात्र 18 या 19 साल का ये खिलाड़ी है। एक बड़े प्लेटफॉर्म पर अपने तहसील का नाम जिन्होंने रोशन किया है वो है आर्यन, मगर इस मर्तबा आर्यन को आसमान दिखाने का प्रयास, मगर केतन मात्रे कहां छोड़ने वाले थे। बहुत ही बढ़िया जजमेंट के साथ लॉन्ग ऑन की दिशा में कैच लपकने में कामयाब और एक बल्लेबाज बैक टू द पवेलियन। ये शुरुआत तो बहुत ही बढ़िया हुई थी बल्लेबाजी करने वाली टीम की। जय मल्हार टीम यहां पे बल्लेबाजी कर रही है। पहले ओवर में आए थे 15 रन। इस मैदान पर और इस प्रतियोगिता में हमने अक्सर देखा, हर मैच में देखा कि रन बनाना आसान नहीं है, इनफैक्ट बहुत ही मुश्किल। मगर पहले ओवर में सुमेध पत्रे जैसे गेंदबाज के ऊपर हल्ला बोल किया था और 15 रन जुटा लिए थे। तब ऐसा लग रहा था कि हाई स्कोरिंग मैच हमें देखने को मिलेगा, मगर दूसरे ही ओवर में अक्षय पाटिल ने कमबैक किया, मात्र 4 ही रन खर्च किए और अब आर्यन खारकर ने तो कमाल कर दिया है। लगातार पहली 2 गेंदों पर 2 विकेट चटकाए, उसके बाद बिंदी गेंद, फिर से एक बार यहां पे विकेट, यानी WOW वाओ यहां पे नजर आता हुआ। हमारे दरड़े गुरजी WOW लिखते हुए, जो कि मुझे वाओ नजर आ रहा है। क्या कमाल की गेंदबाजी। क्या आर्यन खारकर का यहां पे मेडन ओवर हो सकता है? क्योंकि मेडन ओवर मेरे ख्याल से इस प्रतियोगिता में किस गेंदबाज ने किया है ये अब अभ्यास करना होगा। मगर इस बीच गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ के ऊपर से खेलने में कामयाब, शानदार सिक्सर। विराज जुईकर हालांकि पहली गेंद का सामना कर रहे थे, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी,
बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला था। बहुत ही जल्दी पोजीशन में आए थे। फिर से एक बार दो खिलाड़ियों के बीच में से खेला था। डीप कवर में फील्डर तैनात थे और इसी वजह से मिलेगा मात्र एक ही रन। बहुत ही बढ़िया ये ओवर घट रहा था, मगर अंतिम 2 गेंदों के ऊपर 7 रन आए और इसी वजह से रनों की संख्या हो चुकी है 26 रन। पहले ओवर में 15, दूसरे ओवर में 4 और इस ओवर में 7 रन खर्च किए हैं गेंदबाज आर्यन खारकर ने। एक शानदार टूर्नामेंट पहली मर्तबा इस छोटे से और बहुत ही खूबसूरत गांव में होता हुआ। हालांकि इस गांव को जो एक दीवानापन हमें देखने को मिलता है वो है कबड्डी का। कबड्डी खेल में माहिर इस गांव के खिलाड़ी बहुत सारे हमने देखे जिन्होंने अपने गांव का, अपने तहसील का नाम रोशन किया, मगर धीरे धीरे क्रिकेट के प्रति भी उनका प्यार हमें साफ झलकता हुआ। और इसी वजह से सम्माननीय अनिल जी शांताराम पाटिल पुरस्कृत जय बजरंग क्रीड़ा मंडल सहान आयोजित स्वर्गवासी अंजलि अनिल पाटिल चषक 2025 हम देख रहे हैं। इस गांव में ये पहली मर्तबा इतना बड़ा टूर्नामेंट जिसका फर्स्ट प्राइज आप सभी जानते हैं कि तब्बल 1 लाख रुपए और एक बहुत ही खूबसूरत ट्रॉफी अक्षय फिर से एक बार आए हैं। ओहो, परफेक्ट यॉर्कर और बीचों बीच पकड़े गए लेग बिफोर द विकेट के रूप में और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। देखिए आपके स्क्रीन पर ही गेंद पर अपना शिकार किया है गेंदबाज अक्षय पाटिल ने, अर्थात मोनिया नाम से सुपरिचित। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 5 बल्लेबाज गवा चुके हैं। जी हां, अंपायर जी से हमें मैसेज मिलता हुआ कि बल्लेबाजी करने वाली टीम को कि आप बहुत ही लेट कर रहे हैं मैदान में आने के लिए, बल्लेबाजी करने के लिए। सो देखिए आपको ख्याल रखना होगा, वरना टाइम आउट अगर अंपायर जी ने दिया तो उसकी पूरी जिम्मेदारी आपकी होगी। पहले 3 ओवर में हालांकि अच्छा स्कोर यहां पे नजर आता हुआ। अब यहां पे जो 2 ओवर बचे हैं, कुल मिला के 11 गेंदें बची है, उन 11 गेंदों में अगर 20 रन और जोड़ सकते हैं तो एक अच्छा सम्मानपूर्वक स्कोर यहां पे नजर आएगा। जी हां, इस मरतबा सीधे बल्ले से बैक टू द बॉलर खेला था, मगर मिड ऑफ में फील्डर तैनात। बहुत ही बढ़िया फील्डिंग और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। किस तरह से यहाँ पे फील्डिंग सजी गई है, एक शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, उसी के साथ एक पहले स्लीप में भी खिलाड़ी तैनात है 30 गज के दायरे के अंदर। जी हाँ, ओवर पिच गेंद उसे लॉफ किया है, 2 खिलाड़ियों के बीच में से निकाल दिया। गेंद दनदनाती हुई सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। बल्ले से आता हुआ ये बहुत ही खूबसूरत चौका, इस चौके की सहायता से रनों की संख्या ने लगाई है छलांग। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 3 गेंदें अभी भी आना बाकी। फिर से एक बार यहां पे क्या हुआ है, जी हां, डिक्लेयर के रूप में एक अतिरिक्त रन मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या में इजाफा। 31 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर की 2 गेंदें आना बाकी। इस ओवर में एक चौका हमें देखने को मिला है, एक अगर बड़ा शॉट आता है तो अच्छे पोजीशन में आ सकते हैं। जी हां, पटकी हुई गेंद, कंधे का इस्तेमाल किया था और गेंद को एक एंगल बनाकर गेंदबाजी करने की कोशिश वहां पे मोनिया ने की और उसमें पूरी तरीके से सफल होते हुए गेंद कंधे की ऊंचाई तक उठी थी और उसे स्क्वायर कट करने की कोशिश में चूक गए थे। गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं थी। फिर से एक बार यहां पे बाउंसर करने का प्रयास, मगर अंपायर जी ने इस मरतबा वाइड करार दिया है। एक ओवर में आप बार बार या कम से कम 2 मरतबा बाउंसर नहीं कर सकते
और इसी वजह से अंपायर जी ने वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे जुड़ेगा। रनों की संख्या में इजाफा, 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी एक गेंद आना बाकी है। मोनिया ने हर मैदान पर अपनी गेंदबाजी से, कभी अपनी बल्लेबाजी से काफी प्रभावित किया है। पूरे अलीबाग तहसील के सारे क्रिकेट के दीवानों का दिल जीत लिया है। वीर दमदार अमदार प्रीमियर लीग के मैन ऑफ द सीरीज के खिताब से नवाजे गए और एक बुलेट जिन्होंने अपने नाम किया था वही मोनिया। इस ओवर में मोनिया ने खर्च किए हैं मात्र 6 रन। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 32 रन, यानी 8 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। इसी औसत से रन बनेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर हमें यहाँ पे 40 नजर आता हुआ, मगर 40 या 38 39 रन यहाँ पे काफ़ी नहीं होंगे, क्योंकि आज हर टीम में हम देख सकते हैं कि 4 खिलाड़ी आइकॉन के रूप में खेलते हुए, जो कि पूरे भारतवर्ष से कहीं से भी आ सकते हैं, खेल सकते हैं। और इसी वजह से आज एक से बढ़कर एक बल्लेबाज या खिलाड़ी हमें नजर आते हुए। पहले ही मैच में हमने देखा था मोंटिया को खेलते हुए, अर्थात विश्वजीत ठाकुर को देखा, श्रेयस कदम को देखा, और अब इस टीम में हम देख सकते हैं केतन मात्रे, द बाइकर मैन, जिन्होंने तकरीबन 6 4 व्हीलर अपने नाम किए हैं और 35 या 34 कुछ बाइक, हाँ 37, यहाँ पे देखिए धीरे धीरे वह संख्या बढ़ रही है। 37 बाइक अपने नाम किए हैं वही केतन, जिन्हें उस इलाके में बादशाह नाम से पुकारा जाता है। उसी के साथ साथ अक्षय पवार, किरण पवार के छोटे भाई, जो कि बल्लेबाजी करने के लिए माहिर माने जाते हैं। अक्सर मैंने उनको शानदार बल्लेबाजी करते हुए देखा है आइकॉन के रूप में, अब यहाँ पे खेलते हुए। इस बीच नए गेंदबाज सुशांत मोकल, जी हाँ सुशांत मोकल की फुल टॉस गेंद को लॉफ करने की कोशिश कर रहे थे, मगर हवा में खेलने की गलती। जी हाँ, ऑन फील्ड अंपायर तीसरे अंपायर के पास जाना चाहते हैं। क्या यह गेंद वेस्ट हाइट के ऊपर फुल टॉस थी, क्या यह बीमर थी, ये जानना चाहते हैं। और थोड़ी देर आपको इंतज़ार करना पड़ेगा, क्योंकि हमारे तीसरे अंपायर अब यहाँ पे जायज़ा लेंगे, मुआयना करेंगे कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ था। सुशांत मोकल आप सभी जानते हैं, गोटिया नाम से पहचाने जाते हैं, रायगढ़ भूषण पुरस्कार से सम्मानित हैं और बहुत ही बढ़िया ऑलराउंडर। बहुत ही लंबे अरसे से उन्होंने क्रिकेट के मैदानों पर अपने बल्लेबाजी का जौहर दिखाया है और क्रिकेट के चाहने वाले सुशांत मोकल को बहुत ज़्यादा चाहते हैं। देखिए हमारे तीसरे अंपायर बहुत ही गौर से, बहुत ही फिक्र के साथ इस गेंद का मुआयना करते हुए, चेक करते हुए कि वहाँ पे एक्चुअली क्या हुआ था। क्या ये आम फुल टॉस थी, क्या ये वेस्ट हाइट के ऊपर फुल टॉस थी, क्योंकि एक नो बॉल पूरी तरीके से मैच का स्वरूप बदल सकती है। क्योंकि नो बॉल के बाद फिर से एक बार उस गेंद को फेंकना पड़ता है, रन भी मिलेगा आपको, फ्री हिट भी मिलेगा, और इसी वजह से एक एक गेंद जितनी कीमती होती है उससे भी ज़्यादा नो बॉल की गेंद बहुत ज़्यादा कीमती होती है। बहुत ही ये शानदार टूर्नामेंट एक छोटे से गांव में यहाँ पे हम सभी के शहीद अनिल जी पाटिल, इन्होंने यहाँ पे आयोजित किया है। हालांकि पहली मर्तबा सम्माननीय अनिल शांताराम पाटिल, इन्होंने ये टूर्नामेंट को हमें भेंट की तरह पुरस्कृत किया है। और जय बजरंग क्रीड़ा मंडल के सभी सदस्यों का भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा, क्योंकि इस मैदान को तैयार करने के लिए, जी हाँ, यहाँ पे फेयर डिलीवरी, लीगल डिलीवरी है, और इसी वजह से बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। विकेट डाउन। देखिए बल्लेबाजी करने वाली टीम से मेरी फिर से एक बार गुजारिश होगी कि आपने बहुत ज़्यादा वक्त लिया है, नए बल्लेबाज को जल्द से जल्द यहाँ पे आना पड़ेगा। जी हाँ, स्क्रीन पर बताएं, वहां से रिक्वेस्ट कर रहे हैं कि तीसरे अंपायर ने जो अभी भी डिसीजन दिया
उस डिसीजन को, उस गेंद को स्क्रीन पर दिखाने की कोशिश करेंगे। ड्रीम्स क्रिकेट के सारे टेक्नीशियंस, हमारे ऑपरेटर, हमारे कैमरामैन लगे हुए हैं और उनसे मैं भी रिक्वेस्ट करना चाहूँगा कि ये देखिए आपके सामने किस तरह से वो और इसी बीच हम देख सकते हैं नए बल्लेबाज भी मैदान में नमूदार हो चुके हैं। इस गांव में हालांकि कबड्डी का बहुत ही दीवानापन, पागलपन और कबड्डी खेल से बहुत ही मोहब्बत और प्यार हमें देखने को मिलता है, मगर पूरे भारतवर्ष में जैसे क्रिकेट के ऊपर प्यार किया जाता है, अपना प्यार लुटाया जाता है, वो इस गांव में भी देखने को मिलता है। और इसी वजह से अनिल जी पाटिल इन्होंने सोचा कि हमारे गांव में भी एक बहुत ही अच्छा और बड़ा टूर्नामेंट होना चाहिए, और उसके लिए हालांकि ये मैदान बिल्कुल उसके लिए तैयार नहीं था, खास इस टूर्नामेंट के लिए उन्होंने तैयार किया है। जितनी तारीफ करे होंगी, जितनी प्रशंसा करनी होगी अनिल जी, इनकी कम होगी। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी और उसे सीधे बल्ले से खेला था वैभव कांबळे ने। रन लेने की कोई गुंजाइश नहीं है। सुशांत मोकल ने भी बहुत ही बढ़िया गेंदबाजी की शुरुआत की है। हालांकि 5वां ओवर यहाँ पे प्रगति पर। फिर से एक बार वही चित्र और वही दृश्य नजर आता हुआ। एक एक रन बनाना भी कितना मुश्किल है इस विकेट के ऊपर, इस मैदान में। ये फिर से एक बार यहाँ पे उजागर होता हुआ। 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, रनों को सुखा दिया है। पहले ओवर में 15 रन आने के बाद ऐसा लग रहा था कि हाई स्कोरिंग मैच हमें देखने को मिलेगा पहली मर्तबा। जी हाँ, इस मर्तबा जोरदार प्रहार तो किया है, मगर एक आसान सा कैच शॉर्ट कवर की दिशा में। सुमेध पत्रे कहां छोड़ने वाले थे, और एक बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। ओवर में सुशांत मोकल ने एक भी रन खर्च न करते हुए 2 बल्लेबाजों को चलता किया है। फिर से एक बार यहां पे क्या ये मेडन ओवर आएगा? जी हां, मगर इसी बीच जोरदार प्रहार किया है, फ्लैट एंड फ्यूरियस। ये सिक्सर लॉन्ग ऑफ सीमारेखा के बाहर, 6 रन। सहायता से रनों की संख्या 38 रन। फिर से एक बार उड़ाया, मगर गेंद फिर से एक बार मिड ऑफ की दिशा में, और रन आउट का मौका। रन आउट के रूप में बल्लेबाज को जाना पड़ेगा मैदान से बाहर। यानी अंतिम गेंद के ऊपर भी रन नहीं आया यहां पे। पूरे ओवर में खर्च किए हैं सुशांत मोकल ने मात्र 6 रन। पहले सत्र का खेल यहां से होता है खत्म। 5 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 38 रन, और जीतने के लिए 39 रनों की जरूरत। 39 टू विन इन 5 ओव्हर्स। हॅलो, आमच्या या स्पर्धेला भेट देणारे श्री हेमंत राऊळ, चंदू राऊळ यांचा सन्मान करण्यासाठी मी नंदकुमार पाटील यांना विनंती करतो। यस, दुसऱ्या सामन्याचा टॉस केला जाणार आहे। युवी स्पोर्ट्स वागेश्वर वागरण संघाचे कर्णधार आणि सूर पाटील सिया वॉरियर्स पुरस्कृत शिवशक्ती लोणारे संघाचे कर्णधार यांना विनंती आहे की आपण मधल्या
या पिरियडमध्ये मधल्या हाफमध्ये आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आणि यानंतर मायक्रोफोनवरती मी विनंती करणार आहे आमचे मित्र निशांत पाटील यांना. धन्यवाद. हॅलो हॅलो श्री पंढरीनाथ प्रधान यांचा सन्मान करण्यासाठी मी मनोहर पाटील यांना विनंती करतो. हॅलो पंढरीनाथ प्रधान यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन टॉस उडवण्यासाठी जावे. पुढच्या सामन्याचा टॉस उडवण्यासाठी आपण तिथे जायचं आहे. श्री अमोल नाईक आमच्या या स्पर्धेला भेट देणारे यांचा सन्मान करण्यासाठी मी राजेश पाटील यांना विनंती करतो. थँक्यू. या ठिकाणी आपण जोडले गेलेलो आहोत युवी स्पोर्ट्स अलिबाग पुरस्कृत वाघेश्वर वागरण आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सूर रोहित पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला शिवशक्ती लोणारे हा संघ आहे. निश्चित रूपाने या ठिकाणी टॉस केला जाईल. कॉल कोण करतंय? आदर्श पाटील कॉल करेल, वागरण संघाचा कर्णधार. आणि या ठिकाणी टेल आलाय, लोणारे संघ नाणेफेक जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंग. प्रथम क्षेत्ररक्षण करणार. जास्त काही जात नाहीये, तुमचे आयकॉन्स माहिती आहेत. तर असं असताना निश्चित रूपानं द न्यूज फ्रॉम द सेंटर इज शिवशक्ती लोणारे वन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद वेदांत, धन्यवाद यासीन सर, ज्यांचा आवाज आपण गेले 2 दिवस ऐकत आहात. खरं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं गेलं तर वेदांत कंटक, यासीन सर आणि मी स्वतः निशांत पाटील आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चालतो या शानदार मॅचकडे, जिथे दोनही संघ आपाप समोर भिडत आहेत. एका बाजूला नाको वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत एकविरा थळ, तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद रेहान पुरस्कृत या ठिकाणी अर्थातच जय मल्हार अलिबाग. या दोन संघादरम्यान हे क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला आज या ठिकाणी पाहायला मिळते आहे. खऱ्या अर्थानं पहिल्या सत्राचा खेळ जेव्हा या ठिकाणी समाप्त झाला तेव्हा बॅटिंग करत असताना निर्धारित 5 ओव्हर्समध्ये म्हणजे 30 बॉलमध्ये 38 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर 39 धावांचं लक्ष्य हे आता मात्र या ठिकाणी अर्थातच एकविरा थळ या संघासमोर ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानावरती आलेली आहे. एका बाजूला आपल्याला सर्वांनाच माहिती असणारा अर्थातच आताच रिसेंटली रतनबुवा जी मोठी ट्रॉफी झाली त्या ट्रॉफीमध्ये ज्याने 6वी 4 व्हीलर आपल्या नावावरती केली, म्हणजे त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आपण पाहायला गेलं तर तब्बल ज्याच्या नावावरती 6 4 व्हीलर आहेत आणि तब्बल 37 2 व्हीलर बाईक आहेत, असा केतन म्हात्रे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याला साथ देण्यासाठी ज्याला रायगड भूषण या पुरस्कारानं सन्मानित केलं किंवा त्याचा गौरव केला असा एक सेन्सिबल सायलेंट व्यक्तिमत्व म्हणजे सुशांत मोकल मॅन फ्रॉम पेन आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला पेन याच तालुक्यामधील वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणारा आपल्याला या ठिकाणी कौस्तुभ म्हात्रे पाहायला मिळतोय. कौस्तुभ विरुद्ध केतन म्हात्रे म्हणजेच बघा या म्हात्रे बंधुराजांची जोडी आज मात्र मैदानावरती पाहायला मिळते. केतन तितका चांगला खेळाडू आहे, कौस्तुभ देखील तितकाच वेगवान गोलंदाज. पहिलाच बॉल. हॅलो निशांत पाटील, तत्पूर्वी
कौस्तुभ म्हात्रे मॅन फ्रॉम पेण आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नुकतीच जी राजस्थान रॉयल्सची स्पीडेस्ट कॉन्टेस्ट झाली होती अंडर 23ची, म्हणजे सर्वात वेगवान गोलंदाज IPLच्या फॉर्मॅटमध्ये जो राजस्थान रॉयल्स संघ खेळतो, त्यामध्ये 135 किलोमीटर पर आवर्सचा चेंडू टाकून ती कौस्तुभ म्हात्रेने जिंकली. एकदा कौस्तुभसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. धन्यवाद. या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संधी जरूर होती, परंतु इथे मात्र कॅच सोडला आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर गेला. येतोय चौकार. मात्र त्याला संधी मिळाली आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी कौस्तुभ, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. पुन्हा एकदा केतन म्हात्रेला संधी मिळते, चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये गेला. बघा, काही प्रेक्षकांमध्ये आता चर्चा रंगलेली आहे की टेनिस क्रिकेटमध्ये एखादा क्रिकेटर खरोखरच 6 फुलेला आपल्या नावावरती करू शकतो, खरोखरच 37 बाईक आपल्या नावावरती करू शकतो. होय, खरं आहे, कारण सर्वांनाच ठाऊक आहे. तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून आताच रिसेंटली अर्थातच राजूदादा पाटील यांच्या वतीनं भव्य दिव्य ती रतनबॉल ट्रॉफी पण पाहिली असाल. त्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर ज्याला 6वी मिळाली, तब्बल 6 पोलो ज्याच्या नावावरती आहेत. आणि आज त्याचा खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी 6च्या मैदानावरती बरेचसे प्रेक्षक आता मात्र उपस्थित झालेले आहेत. खऱ्या अर्थानं त्याचा खेळ कशा पद्धतीने होणार, जिंकण्यासाठी 39 धावींची गरज असताना पहिल्याच ओव्हरमध्ये केतन म्हात्रे थोडासा स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळाला. अजून देखील 4 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. या 4 बॉलवरती काय होणार? पुन्हा एकदा प्रचंड वेग आहे, चेंडू मात्र मिड ऑनच्या दिशेने गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल धाव मात्र घेतली 1 धावेनंतर. केतन म्हात्रे ऑफ द मार्क. आपलं स्वतःचं खातं ओपन केले, आपलं संघाचं देखील. आणि आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती सुशांत मोकल आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, या ठिकाणी सेफ्टी इक्विपमेंट्सचा खूप चांगल्या पद्धतीने वापर केलेला आहे. या ठिकाणी डोळ्याला इजा लावून होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा सेफ्टी इक्विपमेंट वापरलेला आहे. आणि आता टेनिस क्रिकेटमध्ये बरंच काही वेगळं येताना आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे अपील केली आहे, स्वतःहून मात्र कबुली दिली आहे. बॅटचा हलकासा स्पर्श झालाय आणि पहिल्याच बॉलवरती फेस करत असताना फलंदाज सुशांत मोकल डकआउट स्वरूपात बाद. पाहते डीजे मास्टर या ठिकाणी आता धावडे नासांवरती सुद्धा गेलेले आहेत. आणि नक्कीच ही गाणी सुद्धा आमच्याकडे इकडे फार आवडतात, तर वाजवली तर फार बरं होईल. कित्येक म्हणजेच एकनाथ माळी असतील, आपले वसंत भोईर असतील किंवा सुनील बुवा असतील, असे गाजलेले शाहीर हे आमच्या पनवेल तालुक्यामध्ये किंवा आमच्या अलिबाग तालुक्यामध्ये सुद्धा आहेत. तर त्यांची गाणी सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतील. पुन्हा एकदा मॅचकडे फोकस करूया. 39 धावेचं लक्ष असताना या ठिकाणी नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे जबरदस्त पॉवर आहे असा अक्षय पवार स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पवारला मी वर्सोलीच्या मैदानावरती पाहिलं होतं, अक्षय पवारला मी खानावच्या मैदानावरती पाहिलं होतं, ज्याने खऱ्या अर्थानं अप्रतिम अशा पद्धतीने फलंदाजी केली होती. आणि आज पाहूया या मैदानावरती काय घडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार. त्यासाठी हा प्रयत्न, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू काढण्याचा प्रयत्न केला, परंतु दोनही फलंदाजांमध्ये चांगला आय कॉन्टॅक्ट आहे. आणि त्याचमध्ये मात्र इथे ही धाव घेतली जात नाहीये. फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये आहेतच. धावसंख्या स्थिर धावफलकावरती आतापर्यंत 6 या आकड्यावरती. गोलंदाज कौस्तुभ म्हात्रे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना धावफलकावरती आता या ठिकाणी 6 धावा आलेल्या आहेत. येणारे 24 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 33 धावींची गरज. 24 चेंडू आणि 33 धावा.
मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोडमध्ये आहे. ज्यांना आपण सातत्यानं मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये नेहमीच व्यावसायिक स्पर्धेमध्ये पाहत असतो तेच खेळाडू आज मात्र या ठिकाणी अलिबाग नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. 6च्या मैदानावरती दाखल झालेत आणि याचं सर्व श्रेय हे आपण बंधूंना देऊया. खऱ्या अर्थानं अनिल बंधू यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाईज केली आणि आज हे सर्व रथी महारथी या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. बघा dreamscricket.in या चॅनलच्या माध्यमातून त्यांची नजर कुठे गेली आहे. प्रेक्षक अगदी वाकून पाहत आहेत, कोणी बसलेत, कोणी झोपलेले आहेत, त्यांना देखील या ठिकाणी कॅमेरामन मात्र दाखवत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट ब्रॉडकास्टिंग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. कित्येक स्पर्धा ज्याने लाईव्ह टेलिकास्ट केलेल्या आहेत dreamscricket.in. पुन्हा एकदा जिथे जागा मिळेल प्रेक्षकांना तिथे मात्र बसून या सामन्यांचा आनंद लुटत. येणारे 24 बॉल 33 धावींची गरज मॅच मध्ये रंगत येणार. कारण एका बाजूला आता पुन्हा एकदा नवीन गोलंदाज जो वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतो आकाश तवसाळकर मैदानावरती आलाय. आकाश विरुद्ध केतन म्हात्रे हे देखील तितकंच एक चांगलं बिग बॅटल असेल. कोणता खेळाडू कोणावरती हावी होणार. जिथे 24 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 33 धावींची गरज. पहिलाच बॉल राईट अमोर द विकेट. पहिल्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र या ठिकाणी हवेमध्ये आहे. मैदानावरती चाललंय जबरदस्त मॅच. त्यामध्ये पकडलंय केतन म्हात्रेची कॅच. येण्यासाठी अजून वेळ आहे. आता नवीन फलंदाज मैदानावरती गेलेला आहे. अर्थातच सांगताना फार आनंद होतोय. आताच वीर दमदार आमदार आपण हे चषक पाहिला असाल आणि त्यामध्ये ब्रँडेड कंपनीची रॉयल इनफिल्ड जी बुलेट मॅन ऑफ द सिरीज म्हणून ज्या मिळाली तो विजयी कॅप्टन अक्षय पाटील उर्फ मोन्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. अक्षय म्हटलं की त्याच्या फॅन फॉलोअर्स देखील आमच्याकडे भरपूर सारा आहे. कित्येक प्रेक्षक आता यूट्यूबच्या वतीनं मोन्याचा खेळ पाहण्यासाठी ऑनलाईन आलेले आहेत. आणि आता पाहूया आपला संघ थोडंसं अडचणीमध्ये आहे. कारण 23 बॉलमध्ये आता 33 धावींची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाज आकाश तवसाळकर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र कॅचची संधी आणि अर्थातच फलंदाज बाद. बघा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच फार महत्त्वपूर्ण या ठिकाणी मेहनत करावी लागेल. कारण असं म्हटलं होतं की मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोललं तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होतं. इथे मात्र मेहनत करतायत परंतु यश मात्र प्राप्त होत नाहीये. फलंदाज केतन म्हात्रे आणि त्याच वेळेला अक्षय उर्फ मोन्या हे दोनही फलंदाज बाद झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी नाको वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत एकविरा थळ संघ कुठेतरी आपल्याला बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानावरती आता पाहायला मिळतोय नागेश सिद्ध. आकाश तळसळकर याला सुद्धा हॅट्रिकची नामी संधी या स्पर्धेमध्ये असणार आहे. अगोदरच्या 2 बॉल्सवरती 2 महत्त्वपूर्ण फलंदाजाला त्यांनी बाद केलेला आहे. त्याच्यामुळे आता या स्पर्धेमध्ये आकाश तळसळकरच्या नावावरती इथे हॅट्रिक होणार का यासाठी नक्कीच हा बॉल असणार आहे. स्ट्राईक इनवरती नागेश आला की नेहमीच तो चौफे फटकेबाजी करण्यासाठी माहीर आहे. अलिबाग प्रीमियर लीग असेल किंवा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नागेश सिद्धला ॲज अ आयकॉन म्हणून आपण सातत्यानं पाहिलेला आहे. तोच आता स्ट्राईक इनवरती हॅट्रिक बॉल आकाश तवसाळकर. हो हो संधी होती परंतु बिहाइंड द विकेट इथे कॅच पकडताना नाहीये.
3 बॉल्स इथे मात्र कंप्लीट झालेले आहेत. 3 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. आकाश तवसाळकरने मॅच मध्ये पूर्णपणे वापसी केलेली आहे. प्रतिस्पर्धी संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललेलं आहे. अजून देखील या षटकातील 3 बॉल शिल्लक आहेत. मॅच मध्ये कधीही ट्विस्ट येईल यामध्ये मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा मोठा फटका नागेशच्या बॅट मधून चेंडू हवेमध्ये आणि अंतिम क्षणाला मात्र जबरदस्त प्रयत्न केलेत मैदानावरती. अप्रतिम, अद्भुत, अविस्मरणीय. जेवढं या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच ड्रीम्सcricket.in च्या माध्यमातून आपण एकदा रिप्लाय पाहणार आहोत की नक्की काय घडलं. रिप्लाय पाहू शकता. या ठिकाणी चेंडू रिलीज झाला, तदनंतर फलंदाजाने अगदी जोरकस मारला. पहिल्या क्षणाला वाटलं की हा चेंडू सीमापार होईल, परंतु अंतिम क्षणाला चेंडू गेला आणि जबरदस्त उडी मारली आणि चेंडूला आतमध्ये ढकललं. चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी या खेळाडूचं पाहायला मिळालं. आता येणाऱ्या 21 बॉलमध्ये 32 धावेंची गरज आहे. 21 चेंडू आणि 32. 20 बॉल आणि 31 धावेंची गरज, क्षमा असावी. 20 चेंडू आणि 31 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी कमबॅक करणार का? अक्षय पवार सारखा एक महत्वपूर्ण मैदानावरती आलाय आणि त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत. पुन्हा एकदा आकाश तवसाळकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फ्लॅट, फ्लुरियस, फॅब्युलस, नेत्रदीपक, विलोभनीय षटकार. आम्हाला अर्थ काही कळाला ना या गाण्याचा. पुन्हा एकदा माझ्याकडे आपण भैया एक विनोदाचा भाग होता. येणारे आता 19 बॉल मध्ये 25 धावेंची गरज. बघा, जेव्हा सगळं काही संपून गेलंय असं वाटतं आपल्याला, तीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवायची आणि तो खऱ्या अर्थानं प्रयत्न अक्षय पवारच्या वतीनं पाहायला मिळतोय. एक षटकाराला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. अक्षय पवार ब्रँडेड चौकार. उजेडणारी प्रत्येक सकाळ आपल्याला 2 ऑप्शन देऊन जाते. एक असतं की तुम्ही झोपून फक्त स्वप्नात पाहत राहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा. आणि इथे तो स्वप्नांचा पाठलाग करत असताना अक्षय पवार मात्र पाहायला मिळतोय. अक्षय पवारने मारलेला एक षटकार आणि एक चौकार याच्या वतीनं आता धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. समीकरण आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 21 धावा. या मॅचमध्ये आता चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर हे आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. एकविरा थळ संघ पूर्णपणे कमबॅक करतोय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं तर केतन म्हात्रे आणि त्याच वेळेला अक्षय उर्फ मोन्या हा मात्र दोनही फलंदाज बाद झाल्यानंतर आता येथे संपूर्ण जबाबदारी ही खऱ्या अर्थानं अक्षय पवारच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आहे. 2 चेंडू मागे त्यांनी 10 धावा वसूल केलेले आहेत. आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना मैदानावरती आपल्या स्पेलमधील शेवटली ओव्हर हाताळण्यासाठी पुन्हा एकदा वेगवान जलद गतीचा गोलंदाज, वेगावरती स्वार होऊन करणारी गोलंदाजी कौस्तुभ म्हात्रेच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या. एक विकेट त्यांनी प्राप्त केल्या आणि तोच आता या ठिकाणी कौस्तुभ म्हात्रे मैदानावरती आलेला आहे. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज असताना आता स्ट्राईक एंडवरती नागेश आहे. आता नागेश काय करणार? स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणार की अक्षय पवारला स्ट्राईकवरती आणणार? परंतु असं म्हटलं जातं ना की जो खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये चॅलेंज घ्यायला शिकला तो त्याचं जीवन सार्थकी झालंय. चॅलेंज घेणं फार गरजेचं आहे. स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे. नागेश ती मात्र घेणार का? 18 बॉलमध्ये 21 धावांची गरज. हो हो, पहिलाच बॉल फेस करत असताना पंचांचे हात रात्रीमध्ये कवायत करत असताना व्हाईट बॉलचा इशारा दिला. आता 18ला 20 करायचे आहेत. 18 बॉल्स 20 धावांची गरज. प्रत्येक बॉल विचारपूर्वक इथे टाकावा लागेल. प्रत्येक बॉलवरती इथे डॉट कट चेंडू काढावा लागेल. कौस्तुभ म्हात्रेकडून सुद्धा भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत आणि ते मात्र अपेक्षा पूर्ण करणार का? पुन्हा एकदा इथे स्लॅश केलं, पाठवलंय बॅकवर्ड पॉइंटला, परंतु क्षेत्ररक्षक इथे मात्र क्षेत्रच ते बंद आहे. त्याच्यामुळे फक्त एक सिंगल धाव.
एक एक धावेने मात्र संघ पुढे जात आहे. बघा मी पहिल्या दिवसाला सुद्धा सांगितलं की कपिल देव निकेन्स नेहमीच म्हणायचे की तुम्ही मैदानावरती गेलं, चौका षटकार मारलेत, याच्याहून जास्त महत्त्वाचं काय की तुम्ही इनिंग बिल्ड करा, मॅच जिंकून या. तो प्रयत्न नागेशच्या वतीनं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा, एकदा वाढतीये, एक एक धावेने संघ पुढे सरकत आहे. आता समीकरण पाहायला गेलं तर येणारे 17 बॉल 18 धावेंची गरज. अक्षय पवारच्या एका षटकाराने आणि चौकाराने इथे मॅचमध्ये पूर्णपणे वापसी केलेली आहे, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये, कारण कौस्तुभ मात्र प्रयत्न करतोय. ओहो, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पंचांकडे अपील जोरकस केली आहे, परंतु इथे मात्र चिडूनी बॅटचा स्पर्श होत नाहीये. पुन्हा एकदा मैदानावरती दर्नेगुरुजी डॉट बॉल आलेला आहे. आता येणाऱ्या 16 बॉलमध्ये 18 धावेंची गरज आहे. 16 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा नागेश श्री स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंड द विकेट, डिक्लर झोन, एकच धाव येते. बघा, न होणाऱ्या प्रगतीपेक्षा हळूहळू होणारी प्रगती बरंच काही सांगून जाते, आणि ते मात्र नागेशने सांगून दिलेलं आहे. कारण स्ट्राईक रोटेट झाली की प्रेशर आपल्या संघावरती येत नाहीये, प्रतिस्पर्धी संघावरती प्रेशर तो ट्रान्सफर होतो, आणि तोच प्रयत्न इथे नागेशचा आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. आता समीकरण पाहायला गेलं तर 15 बॉलमध्ये 17 धावींची गरज आहे. ॲज पर इंटरनॅशनल रूल यू हॅव टू कंपल्सरी चेस. त्याच्यामुळे या स्पर्धेमध्ये ना विकेटचा विचार केला जाईल, ना टॉसचा विचार केला जाईल, ना या ठिकाणी सुपर ओव्हरचा विचार केला जाईल. कंपल्सरी चेस करणं हे प्रत्येक संघासाठी अनिवार्य आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या 15 बॉलमध्ये 17 धावींची गरज. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न, संधी आहे जरूर, परंतु एक धाव इथे कंप्लीट केली आहे. एक एक धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे, हळूहळू त्या टार्गेटपर्यंत पोहोचत आहे. एक एक स्टेप मात्र पुढे जात असताना इथे आता 14 बॉलमध्ये 16 धावेंची गरज आहे. धावफलकावरती धावा पण पाहायला गेलं तर 23 या धावसंख्येवर मजल मारली आहे. एकंदरीत 39 धावेंची गरज आहे, त्यापैकी आता 16 धावा काढायच्या आहेत. क्षेत्ररक्षण नक्कीच बदललेलं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच आता हा उत्साह किंवा त्याच वेळेला जिंकण्याची आशा निर्माण होणार का? प्रचंड वेग आहे. चेंडू रिलीज कधी झाला, विकेट किपरच्या हातामध्ये कधी पोहोचला कळलंच नाहीये. वेगावरती स्वार होतोय एक जलद गतीचा गोलंदाज. आपल्या गोलंदाजी धार आज मात्र सहांच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते कौस्तुभ माद्रीच्या वतीनं. ओहो, इथे काहीतरी वेगळंच करण्याचा प्रयत्न केला, आणि याच चेंडूवरती फलंदाज अक्षय पवार बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती सुरू होता, सुखाचा संसार मैदानावरती सुरू होता, अचानक वीज कोसळावी आणि संसार उद्ध्वस्त व्हावा, असं चित्र आता या ठिकाणी एकविरा थर्ड संघाचं पाहायला मिळते. अक्षय पवार खूप चांगल्या पद्धतीने खेळत होता, बॅटमधून धावा येत होत्या, परंतु काहीतरी इम्प्रूव्हायझेशन करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला, आणि त्याचमुळे अक्षय पवार बाद केला. या फटक्याची गरज होती का? स्वतःवरती अक्षय पवार नाराज आहे. प्री डिटरमाइंड फटका मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न केला, आणि त्याचमुळे इथे अक्षय पवार सारखा महत्त्वपूर्ण खेळाडू बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानावरती जातोय, तो म्हणजेच आदिल कुरेशी. आदिल म्हटलं की आज कित्येक वर्ष ट्रम्प कार्ड म्हणून एकविरा थर्ड संघाने त्याला वापरलेलं आहे. किंबहुना कित्येक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज त्यांनी घेतलेली आहे. काशीच्या मैदानावरती जिंकलेला फ्रीज सुद्धा मला आठवतोय. अर्थातच लेदर क्रिकेटमध्ये मारलेली सेंचुरी सुद्धा मला आठवते. आज सहांच्या मैदानावरती लाईट वेट बॉलवरती त्याचा खेळ कसा असेल, जिथे जिंकण्यासाठी आता येणाऱ्या 12 बॉल्समध्ये 16 धावेंची गरज आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू मागे 16 धावींची गरज असताना विचार विनिमय मैदानावरती सुरू आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता संघ हरणार, त्याच्यामुळे इथे आता हिमतीनं जगावं लागेल. असं म्हणतात ना की वेदांत, आयुष्यामध्ये माणसाचा जन्म घेऊन माणसाने स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं घर आणि स्वतःचं लग्न करावं. बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु ह्या दोन गोष्टी प्रामुख्याने कराव्यात.
त्याच्यामुळे आता या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये सुद्धा तसंच आहे की आपण जर क्रिकेट खेळत असू तर प्रत्येक वेळेला आपण एक संकटमोचक तारणहार म्हणून इथे मात्र तुम्हाला खेळावं लागणार आहे. बघा घराला सुद्धा विविध नावं दिली जातात. जर एखादं घर आपण हौसेनं बांधलं तर त्याला आपण व्हाईट हाऊस म्हणतो. एखादं खऱ्या अर्थानं घर जर बघा ज्या घरामध्ये भिंतीला कान असतं त्याला आपण मकान म्हणतो. एखादं घरामध्ये जर हवा सारखी खेळत असेल तर त्याला आपण हवेली म्हणतो. बरोबर आहे ना. जर एखाद्या घरामध्ये शांत झोप लागत असेल तर त्याला आपण झोपडी म्हणतो. आणि खऱ्या अर्थानं हप्ता फेडून फेडून ज्याचं आयुष्य फ्लॅट होतं त्याला आपण फ्लॅट म्हणतो. धन्यवाद. वेगवेगळे देण्याचा प्रयत्न करतोय. मैदानाकडे पुन्हा एकदा उया येणाऱ्या 12 बॉलमध्ये 16 धावांची गरज आहे. कशा पद्धतीने या मॅचमध्ये रंग भरण्याचं काम आता नागेश करणार का. या मॅचमध्ये आता प्रेक्षकांना अंदाज लावता येत नाहीये की ही मॅच कोणाच्या बाजूने जाणार. परंतु म्हणतात ना की शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देणारा खेळाडू कधीच हारत नाही आणि ही झुंज आता दोनही संघांना द्यावी लागेल. 12 बॉल 16 धावांची गरज. पहिलाच बॉल इथे खेळत असताना एक धाव घेत असते परंतु मैदानावरती काय घडलंय इथे काहीतरी वेगळं घडताना पाहायला मिळते. फलंदाज नागेश बॅट टू दी पॅव्हेलियन. आता मात्र मैदानावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय. तो म्हणजेच यश म्हात्रे. मित्रांनो यश म्हात्रे म्हटलं की मला वर्सोलीचं मैदान आठवतं. वर्सोलीच्या मैदानावरती यश म्हात्रे असाच फलंदाजी करण्यासाठी आला आणि त्यांनी 5 बॉलवरती तब्बल 5 षटकार लगावले होते. तो यश म्हात्रे आज मैदानावरती आलेला आहे. अंडर 23 अर्थातच युवी स्पोर्टची फायनल सुद्धा कोर्लेमध्ये यश म्हात्रे मात्र मारून आलेला आहे. आणि आता पाहणार आहोत की इथे मात्र काय करणार आहे. येणाऱ्या 11 बॉलमध्ये 16 धावांची गरज. 11 चेंडू आणि 16 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी आलेला आहे तो म्हणजेच सार्थक सर पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डिक्लेअर झोनच्या दिशेनं गेला. बघा बिहाइंड द विकेट. इथे क्षेत्र बंद आहे त्याच्यामुळे इथे जिंकायचं असेल ना तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द विकेट किंवा स्क्वेअर ऑफ द विकेट ही दोन क्षेत्र आहेत. या दोन क्षेत्रामध्ये खेळावं लागेल. येणाऱ्या 10 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. मॅचमध्ये कोणता संघ या ठिकाणी कमबॅक करणं याकडे सर्वांचं लक्ष. पुन्हा एकदा बॅटची एज. 1-1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. आता येणाऱ्या 9 बॉलमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर अजून देखील इथे जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाजांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. प्रतिस्पर्धी संघामध्ये कोण फलंदाज आहेत त्यांनी पाहिलं नाहीये. आपल्या गोलंदाजीवरती विश्वास दाखवला. समोर कोणीही असू द्या परंतु तुमच्या गोलंदाजीमध्ये तुमचा आत्मविश्वास, तुमची गुणवत्ता, तुमचं कौशल्य आणि त्याचबरोबर प्रेझेन्स ऑफ माइंड या सर्व काही गोष्टी गोलंदाजाकडून आम्हाला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु या ठिकाणी एकच धाव. 1-1 धावेने मात्र संघ पुढे सरकत आहे. येणाऱ्या 8 बॉल्स वरती आता 13 धावा कंप्लीट करायच्या आहेत. 8 चेंडू आणि 13 धावा. मॅच मध्ये आदिल कुरेशी नक्कीच कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु 1-1 धावेने या ठिकाणी काम होणार नाहीये. मध्येच एखादा मोठा फटका आला तर वेदांत चेंडूंमधलं आणि धावांमधलं अंतर आहे ते फार कमी होईल आणि तोच प्रयत्न इथे आदिलला मात्र करावा लागेल. सार्थक सर पाटील चांगल्या पद्धतीने कमबॅक करतोय. मेटपडा अलिबाग येथील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय सार्थक सर पाटील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी कॅचची संधी आहे. फलंदाज आदिल कुरेशी बॅक टू दी पॅव्हेलियन. स्ट्रगल पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं
की सक्सेस डज नॉट कम विदाउट स्ट्रगल. त्याच्यामुळे इथे स्ट्रगल करणं फार गरजेचं आहे. स्ट्रगल शिवाय तुम्हाला यश प्राप्त होणार नाहीये. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लढायला जायचंय त्यांनी केलेला संघर्ष तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे. अगदी आपल्याकडे हाता एवढं बोचके एवढंच युद्ध असायचं, सैन्य असायचं आणि या सैन्यामध्ये प्रतिस्पर्धी कित्येक सैन्य त्या ठिकाणी यायचे किंवा कित्येक प्रतिस्पर्धी त्यांच्याकडे अर्थातच युद्धासाठी ती माणसं यायची. परंतु त्यामध्ये कशा पद्धतीने विजय प्राप्त केले, कशा पद्धतीने त्या ठिकाणी गमनी कावे केले हे आपण पाहिलं असाल. पुन्हा एकदा मैदानाकडे वळूया. येणारे आता 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 12 धावेची गरज. 6 चेंडूंनी 12 धावा मैदानावरती तसं पाहायला गेलं तर एक मोठ्या फटक्याची गरज आहे. विधान एक मोठा फटका आला तर या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करेल तो म्हणजेच एकविरा थळ संघ. परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर या ठिकाणी मोहम्मद रेहान पुरस्कृत जय मल्हार अलिबाग या संघाने सुद्धा आता पूर्णपणे कमबॅक केलंय. विनिंग पर्सेंटेज आपण द्यायचं झालं तर 50% देऊया, कारण येथे 6 बॉलमध्ये 12 धाव्यांची गरज असताना यश म्हात्रे आणि त्याच्या समवेत नवीन फलंदाज आर्यन खारकर ही 2 फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 12 धाव्यांची गरज. श्री अनिल शांताराम पाटील पुरस्कृत, त्याच वेळेला जय बजरंग क्रीडा मंडळ सहाण आणि त्याच वेळेला स्वर्गीय अंजली अनिल पाटील स्मृती चषक 2025चा हा चित्तथरारक सामना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रेक्षकांना अंदाज लावता येत नाहीये. 6 बॉलमध्ये आता 12 धावेची गरज असताना अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी नवीन मात्र फलंदाज आलेला आहे. नवीन गोलंदाज प्रिन्स बोकाडे. प्रिन्स बोकाडे हा नवीन गोलंदाज मैदानावरती आलेला आहे. 6 बॉल 12 धावेची गरज. पहिलाच बॉल या ठिकाणी हाताळणार आहे. स्ट्राईक इनवरती आर्यन खारकर आहे तर नॉन स्ट्राईक इनवरती यश म्हात्रे. आता या 2 फलंदाजांमध्ये कोणता असा फलंदाज आहे जो संकटमोचक किंवा तारणहार ठरणार आहे. आपल्या संघाला विजय प्राप्त करून द्यायचा असेल तर येथून मात्र प्रत्येक बॉल बॅटवरती घेणं तितकंच महत्त्वाचं. नाण्याची दुसरी बाजू पाहिली तर अर्थातच प्रिन्सला मी बऱ्याच वेळेला खेळताना पाहिलंय. कित्येक वेळा तो फलंदाजांवरती हवी सुद्धा झालाय. आता या मॅचमध्ये काय होणार, जिथे 6 बॉलमध्ये 12 धावेची गरज असताना पहिलाच बॉल सज्ज झालाय गोलंदाज प्रिन्स. पहिलाच बॉल कार्पेटचा आधार घेतला. लंगोनच्या दिशेनं त्या ठिकाणी अबुहाई तैनात. एकच सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? हो, एका धावेवरती संतुष्ट झालेत. 5 बॉलमध्ये 11 धावेंची गरज आहे. 5 चेंडू आणि 11 धावा. जणू काही मैदानावरती फायनलचा सामना सुरू आहे की काय असं चित्र मात्र पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी आता जसा वेळ पुढे जातोय तशा पद्धतीने आता वाढायला लागली आहे. तुम्ही अगदी गॅलरीज पाहू शकता किंवा मैदानावरती सीमारेषेच्या लगत प्रेक्षक पाहू शकता. आमचा समालोचन कक्ष पूर्णपणे पॅक झालेला आहे. त्याच वेळेला व्यासपीठावरती सुद्धा मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. बिहाइंड द विकेट काही पडद्यांच्या खालून पाहत आहेत, काही नेटच्या खालून पाहत आहेत, काहींनी तर पडदाच वरती घेतलाय. अशा विविध पद्धतीने काही टँकवरती सुद्धा इथे पाण्याचे टाके तिथे सुद्धा लॅडरवरती चढलेले आहेत. म्हणजे जिथे जागा मिळेल त्या जागेवरून या सामन्याचा आनंद लुटण्याचा प्रयत्न प्रत्येक प्रेक्षक मात्र करत आहे. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 11 धावेंची गरज. आणि आता पुढील बॉल चांगला बॉल आहे. टप्पा पडला तदनंतर बॅटने नक्कीच चांगल्या पद्धतीने घेऊन काढला. एक सिंगल धाव मात्र घेतलेली आहे. आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 10 धावेंची गरज. 4 चेंडू आणि 10 धावा. 4 चेंडू आणि 10 धावा. मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत जरूर, परंतु अजून देखील अंदाज लावता येत नाहीये. तसं पाहायला गेलं तर नाको वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत एकविरा थळिया संघाच्या विकेट्स भरपूर गेलेल्या आहेत. साधारणतः 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेल्या आहेत. परंतु ती क्षमता आर्यनकडे आहे, ती क्षमता यशकडे आहे आणि सामना रोखण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे. चांगला बॉल कार्पेटचा आधार घेतला. एक धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. रनआउटची संधी आहे. दुसरी धाव घेत असताना हो 2 धावा घेतल्या. तिसरीचा प्रयत्न करतील का? आणि तिसरी धाव घेत असताना मैदानावरती काय घडलंय? बाप रे बाप आणि डोक्याला ताप. जेथे एकच धाव होती पंचाने तर नक्कीच रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर आता चेक करणार की फलंदाज सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलाय की नाही पोहोचलाय. जशी मॅच प्रेक्षकांना पाहिजे होती तशीच मॅच आता मैदानावरती झालेली आहे.
आमचे थर्ड अंपायर आता पाहणार आहेत प्रशांतजी बांदिवडेकर. इथे मात्र फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलाय की अर्थातच डेंजर झोनमध्ये आहे याची पडताळणी अर्थातच या ठिकाणी अंपायरच्या वतीनं पाहायला मिळेल. डिसिजन पेंडिंग. मॅच क्रुशियल मुमेंटला आहे आणि त्याचमुळे अगदी व्यवस्थित या ठिकाणी पाहिलं जाते की फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचला की अजून देखील डेंजर झोनमध्ये आहे. बघा मॅचमध्ये नक्कीच ट्विस्ट आलेला आहे. थोडंसं क्रिटिकल डिसिजन आहे त्याच्यामुळे वेळ जातोय. येस थर्ड अंपायर सुद्धा आता या ठिकाणी डिस्कस करणार आहेत कारण इथे थोडासा नक्कीच व्यत्यय आहे. परंतु प्रशांतजी बांदिवडेकर, प्रीतम पाटील आणि राजेश पाटील हे तीन अंपायर्स आता एकत्रित आलेले आहेत आणि योग्य जो डिसिजन घेतील आणि आपल्यापर्यंत पोहोचतील. पाहणार आहोत की या मॅचमध्ये कोणता संघ जिंकणार आहे. त्यासाठी हे शर्तीचे प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळत आहेत. संपूर्ण जय बजरंग क्रीडा मंडळ सहान या मंडळाचे सर्व कार्यकर्ते, सर्व सदस्य यांचं मी पुनश्च आभार व्यक्त करतोय ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत. आपल्या कॉमेंटरी बॉक्समध्ये जर जास्तच गर्दी वाटते का? प्लीज विनंती असेल आपण थोडं खाली थांबलं तरी चालेल. एक प्रेमाची या ठिकाणी विनंती आहे कारण रिव्ह्यू सिस्टम वगैरे त्याच ठिकाणी आहे म्हणून प्रेमाची विनंती आहे आपल्याला. प्लीज विनंती आहे आपल्याला कारण रिव्ह्यू त्याच टेबलला आहे, त्याच व्यासपीठावर आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी विनंती असेल. बघा या ठिकाणी अंपायरच्या वतीने डिसिजन आलेला आहे की या ठिकाणी थर्ड अंपायरनी बघण्याचा प्रयत्न केला परंतु थोडासा व्यत्यय येतोय त्याच्यामुळे आपण ऑन फील्ड जो डिसिजन आहे त्याच्यावरती आपण जाणार आहोत. जो ऑन फील्ड डिसिजन असेल तोच मात्र ग्राह्य धरला जाईल. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. तुम्ही रिप्लाय पाहू शकता या ठिकाणी अतिशय धुरळा उडालेला आहे त्याच्यामुळे बॅट नक्की परफेक्ट व्हिजिबल होत नाहीये. त्याचमुळे ऑनफील्ड डिसिजन जो असेल तोच दिला जाईल. रिप्लाय सुद्धा या ठिकाणी आपण दिलाय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. अंपायर्सने डिसिजन दिलेला आहे. ऑनफील्ड डिसिजनवरती आपण जाणार आहोत त्याच्यामुळे मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. या चेंडूवरती दर्णे गुरुजी 3 धावा घेतलेल्या आहेत. चला अंपायर कॉल्स अर्थातच फायनल आहे त्याच्यामुळे आता जी मॅनेजमेंटच्या वतीनं सूचना येते ती फॉरवर्ड करतोय की तुम्ही सामना सुरू करायचा आहे. पंचांचा डिसिजन हा फायनल असेल. सो प्लीज आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी नम्रपूर्वक विनंती आहे की सामना सुरू करा. चला मॅच सुरू करायची आहे. येणारे 3 बॉल्स मध्ये आता 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. मॅच मध्ये मित्र म्हणेन अजूनही दोनही संघ येथून मात्र जिंकण्याची सुरुवात करू शकतात. खऱ्या अर्थानं आपण जर पाहायला गेलं ना तर या ठिकाणी आता या 3 धावा काढल्यानंतर वेदांत या ठिकाणी एकविरा थर्ड संघाने सुद्धा पूर्णपणे वापसी केलेली आहे. अगोदर असं वाटत होतं
कारण चेंडूमधलं आणि धावांमधलं अंतर हे वाढलं होतं. 4 बॉलमध्ये 10 धावांची गरज होती, तदनंतर या 3 धावा धावून काढल्या, म्हणजे येणाऱ्या 3 बॉलवरती आता 7 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 धावा, 7 धावा 3 चेंडू. मैदानावरती यश मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे वापसी होऊ शकेल, परंतु इथे प्रिन्स बोकाडेला न देण्याची गरज आहे. अतिशय इंटरेस्टिंग मॅच. 3 बॉल 7 धावांची गरज असताना पुन्हा एकदा मॅचला आता सुरुवात होतीये. अगदी शेवटल्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल यामध्ये शंका नाहीये. पुन्हा एकदा पुढील बॉल सज्ज झाला यश स्ट्राईक एंड वरती. काय होणार मैदानावरती? हो हो, प्रचंड वेग, परंतु चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा दिलेला आहे. आता येणाऱ्या 3 बॉलमध्ये 6 धावांची गरज. 3 चेंडू आणि 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा यावेळेस गोलंदाज. फुलटॉस बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर घेतलीये, एका धावेवरती संतुष्ट झालेले आहेत. आता 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 5 धावा. एकदा सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये. जोरदार टाळ्यांचा गजर करा मित्रांनो. अप्रतिम मॅच, मनमोहक मॅच, पैसा वसूल मॅच आता आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू मागे 5 धावांची गरज असताना गोलंदाजानं सुद्धा प्रभावित केलेला आहे. एकही चौकार किंवा एकही षटकार त्याने अजूनपर्यंत मारून दिलेला नाहीये. आणि आता पाहणार आहोत 2 बॉलमध्ये 5 धावांची गरज असताना पुन्हा एकदा आर्यन खारकर. हो हो, पंचांकडे पाहिलं, पंचांकडून मात्र कोणताही इशारा येत नाहीये. आता एका बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. जेव्हा असं समीकरण आपल्या डोळ्यासमोर येतं तेव्हा सर्वांनाच भारत विरुद्ध बांगलादेश तो सामना आठवत असेल. भारतीय संघाला वाटलं होतं की ही मॅच आपल्या हातातून गेलीच. संपूर्ण भारतवासीय नाराज झाले होते त्या मॅच वरती. शेवटल्या 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज. काय होणार मॅच मध्ये? तेव्हा मात्र एक मोठं वादळ आलं. दिनेश कार्तिकच्या माध्यमातून तो फ्लॅट षटकार लगावला आणि तिथे भारतीय संघ विजयी झाला. त्या प्रकारचं चित्र मैदानावरती घडणार का, जिथे एका बॉलमध्ये 5 धावांची गरज? व्हॉट मॅच, अप्रतिम मॅच, अद्भुत मॅच. शेवटला बॉल वेदांत आला तरी अजून रिझल्ट लावता येत नाहीये. 1 बॉल 5 धावांची गरज. शेवटला बॉल असेल. मॅच पुन्हा एकदा सुरुवात होतीये. प्रिन्स बोकाडे आणि व्हाईट बॉलचा इशारा आलाय मैदानावरती. फायनल पेक्षा फायनलचा हा सामना वाटायला लागलेला आहे. एका बॉल मध्ये आता या ठिकाणी 4 धावा सुद्धा चालू शकतील. 1 चेंडू खरं तर 5 धावांची गरज होती, परंतु व्हाईट बॉल टाकलेला आहे. प्रिन्स बोकाडेने आज मात्र प्रभावी केलं. जरी व्हाईट बॉल फेकले असतील तरी देखील मोठा फटका येऊन दिलेला नाहीये. नक्कीच या ठिकाणी डोकं सुन्न करणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. 1 बॉल आता 4 धावांची गरज आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा आर्यन खारकर. हो हो, इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद. बोलते निश्चित मैं म्हणें कि मज़ा तब आता है खेलने में जब सामने कोई ज़बरदस्त हो. मज़ा तब आता है